मगाशी खरं तर कार्यक्रमाचा थोडासा बदल आपण केलेला आहे. दादा मगाशी मनोगत व्यक्त करणार होते आता, पण त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्याच्या मनातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मगाशी सांगून मोकळे झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आपण एकदम पुस्तक प्रकाशनाला सुरुवात करणार आहोत. तीन पुस्तकं त्यांची 5वी आणि 6वी आवृत्ती याचा प्रकाशन सोहळा इथे आपण संपन्न करतो आहोत. मी डॉक्टर श्रीकांतजी वराळे यांना विनंती करणार आहे की प्रिय रामो या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी त्यांच्या हस्ते करावं. रमाबाई आंबेडकर डोळ्यासमोर रमाई म्हणून आपल्या समोर येतात. खरं तर हे नाव आपण घेतलं तरी सुद्धा एक त्यागमूर्ती रमाई अशी त्यांची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर नक्कीच साकारते. आलं काट्याचं जगणं माती दुःखाचा डोंगर, आलं काट्याचं जगणं माती दुःखाचा डोंगर, तुझ्या त्यागावरी उभा कोटी कोटीचा सागर, कोटी कोटीचा सागर असं रमाई विषय आपण अभिमानाने म्हणतो. आणि म्हणूनच प्रिय रमाई प्रिय रामू या पुस्तकामध्ये रमाईच्या त्या सगळ्या आठवणी आहेत, त्या संचित आपल्याला पाहायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे. ते पुस्तक सुद्धा तुम्ही जाताना नक्की घ्या. त्याचं ऑडिओ रूपामध्ये सुद्धा ऑडिओमध्ये ते कन्वर्ट करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होणार होती. आता ते प्रक्रिया हळूहळू होईलच. निलेशने ते हाती घेतलेलंच आहे सगळं. प्रिय रामू या पुस्तकाचं प्रकाशन वराळे सरांच्या हस्ते झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रिय रामूची. रमाबाई हवा पालक करण्यासाठी दादांच्या घरी जायची आणि ही आठवण आहे. नक्कीच ते थोड्या रमाईच्या आठवणी आहेत त्या आपल्यासमोर इथे सांगणारच आहेत. यानंतरचं पुढचं पुस्तक आहे त्याचं प्रकाशन आपण करणार आहोत. पुढचं पुस्तक जे योगीराज बागुल यांनी मगाशी सगळ्याच्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्याचं संचित करून तयार झालेलं आहे ते म्हणजे पाचड. आणि या पाचड पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत की लक्ष्मणजी गायकवाड सर यांच्या हस्ते. मी त्याला विनंती करते की पाचड या आत्मकथन म्हणजे स्वकथन आपण आता खरं तर म्हणतोय त्याला, त्याचं प्रकाशन आपल्या हस्ते करावं. माणसाचं आयुष्य सुद्धा अशा ऊसाच्या पाचडसारखं सतत 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 काही ना काही घडत असतं आयुष्यामध्ये आणि आपण पिचले जात असतो. जसं पाचड आहे ऊसाचं म्हणजे जे रस निघाल्यानंतर जे उरलं सूर्य जे असतं ते पाचड असतं आणि तसंच आपलं आयुष्य असतं. आणि ते आयुष्य घडवताना कोणकोणत्या अडचणी येतात त्यांना आपण कसं सामोरं जातो या सगळ्याचा अनुभव या पाचड आत्मकथनामध्ये आपल्याला स्वकथनामध्ये पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. त्याचं प्रकाशन लक्ष्मणजी गायकवाड यांच्या हस्ते हे संपन्न झालेलं आहे. यानंतरचं शेवटचं पुस्तक म्हणजे हे फक्त आजच्या प्रकाशन सोहळ्यातलं शेवटचं पुस्तक आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत जी योगीराज बागुल दादांच्या हस्ते हातातून लिहिली जाणार आहेत. तर तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचा, विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. त्यांचं आयुष्य कसं घडत गेलं आणि किती यातनांना त्यांना सामोरं जावं लागलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाचनात आल्या असतील आणि त्या नव्याने वाचायच्या असतील तर हे पुस्तक नक्की वाचा तुम्ही. तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचा याचं प्रकाशन करणार आहे संजयजी आवटे सर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्याचं पुस्तकाचं प्रकाशन करावं. प्रिय रामू तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचा आणि पाचड या तिन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा इथे आज संपन्न झालेला आहे. योगीराज बागुल
हे नाव मराठी साहित्याला नवं नाही आहे. खरं तर मराठी साहित्यातील अतिशय आघाडीचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि लेखक म्हणून त्यांची ओळख आपल्याला सर्वश्रुत आहे. संशोधनात्मक वैचारिक ग्रंथनिर्मिती करून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचे चरित्र आणि आत्मचरित्र आहे त्याची मराठी वाचकाने सुद्धा दखल घेतलेली आपल्याला माहिती आहे. अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचे 2 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कोमसापाचे 2 पुरस्कार, कोमसापा म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद, त्याचे 2 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आशीर्वाद पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कवी अनंत हंती पुरस्कार, प्रसाद पल वैद्यकीय प्रतिष्ठानचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. रोहमाने ग्रामीण साहित्य पुरस्कार, प्रज्ञा पुरस्कार, एकता कल्चर पुरस्कार, वाक्य वाचन मंदिर पुरस्कार, चंद्रकुमार नलगे पुरस्कार, त्याचप्रमाणे गुणवंत कामगार पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. आणि इतकंच नाही तर उत्कृष्ट संशोधनात्मक साहित्य निर्मितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. प्रियरामू माता रमाबाई आंबेडकरांचे चरित्र त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेलं आहे. हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे आणि त्याची आता नवीन आवृत्ती आपण काढत आहोत. सोयरी हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. ही वाट सुनसान कशी असा प्रश्न त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून आपल्याला विचारलेला आहे. पाचट हे आत्मचरित्र आत्ताचं आपण त्याचं प्रकाशन पुन्हा एकदा नव्या आवृत्तीच्या रूपात केलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची दलितेतर साहित्य सहकारी भाग 1 असा वैचारिक पुस्तकाचा ठेवा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आपल्याला. तमाशा मीराबाईंच्या आयुष्याचा हे चरित्र असताच त्याचं पुन्हा एकदा नव्याने प्रकाशन झालेलं आहे. आठवणीतील बाबासाहेब हे व्यक्तिचित्रण त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर, रेमन्सन्स बाय हिज क्लोज असोसिएट्स असं इंग्रजी पुस्तक सुद्धा त्यांचं आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी भाग 2 हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झाले. यादे बाबासाहेब की हिंदी भाषेमध्ये पुस्तक आलेलं आहे. दळण दळते आईच्या दात्यांवरच्या ओव्यांचं संकलन सुद्धा केलेलं आहे. तसंच दगडीपाडा ग्रामीण मराठी कादंबरी त्याची प्रकाशित झालेली आहे. दुमसता भूमिकेतून महाकवी वामनदादा कर्डक यांची जीवनचरित्र ही पुस्तकं जवळजवळ बरीचशी आणि पुस्तकं आहेत ना ती प्रेरणी प्रकाशन आहे त्या माध्यमातून प्रकाशित झालेली आहे. त्याच्यामुळे प्रेरणी प्रकाशनाने अतिशय महत्त्वाची वैचारिक प्रेरणी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर पुन्हा एकदा आपण योगीराज बागुल यांचं मनापासून एक अभिनंदन करूया. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. तीनही पुस्तकांचं प्रकाशन सोहळा इथे संपन्न झालेलाच आहे. आता ह्या तीनही पुस्तकांवरती प्रत्येक जण आपापली मतं व्यक्त करणार आहे. तर मी प्रथम आपल्याला सगळ्यांना उत्सुकता असेल त्यांना ऐकायची की जे रमाईंच्या बाबासाहेबांच्या सान्निध्यात राहिलेले आहेत त्यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे असे श्रीकांतजी वराळे मी सर्वांना विनंती करते की त्यांनी ज्या आठवणी असतील त्या आपल्या समोर येत्या कराव्या.